नियमांवरच चालत आहे, जसे की सूर्याचा उदय, अस्त, ऋतू बदल, ट्रेन ब्रेकला थोड्या अंतरावर जाऊन थांबणे, औषधे पोटात जाताना डोकेदुखी थांबणे, विमानाचं जमिनीवर सुरक्षित उतरणं, हे सर्व काही फिजिक्सच्या नियमांवरच अवलंबून आहे. जसे की गुरुत्वीय बल, ऊर्जा क्षेत्राचा सिद्धांत, गतीचे नियम, हे नियम क्लासिकल फिजिक्सचे नियम आहेत. जोपर्यंत क्लासिकल फिजिक्सचे नियम आहेत, हे नियम क्वांटम लेव्हलवर काम करत नाहीत असे दिसून येते. म्हणजेच क्लासिकल फिजिक्सचे नियम हे क्वांटम लेव्हलवर काम करत नाहीत. विविध शास्त्रज्ञांनी लाईट हे पार्टिकल्स आहेत की वेव्ह यावर उहापोह केला आणि यातूनच आइन्स्टाईन या निर्णयावर आले व ते म्हणाले लाईट ही दोन्ही प्रकारच्या स्वरूपात आहे, कण स्वरूपात सुद्धा व लहरीच्या स्वरूपातही. नंतर अभ्यासातून असे लक्षात आले की लाईटच नाही तर प्रत्येक क्वांटम क्वांटिटी ही कण स्वरूपात व लहरीच्या स्वरूपात आहे. म्हणूनच 21व्या शतकातील सर्वात क्रांतिकारी तंत्रज्ञान म्हणजे क्वांटम टेक्नॉलॉजी होय. क्वांटम मेकॅनिक्स ही प्रयोगशाळेपुरती मर्यादित न राहता ती आपल्या दैनंदिन जीवनात झपाट्याने प्रवेश करत आहे. क्वांटम युग हे विज्ञानापुरते मर्यादित न राहता ते आपल्या शिक्षण, संरक्षण, आरोग्य, रोजगार आणि तंत्रज्ञानाच्या पातळीवर क्रांती घडवणारे शक्तिशाली ज्ञान आहे. यानंतर काही आपण सभाव्यंतांचा अभ्यास करूया. क्वांटम कॉम्प्युटिंग. आपण काही सभाव्यंतांचा विचार करूया. क्वांटम कॉम्प्युटिंग जे पारंपरिक संगणक ट्रिलियन पट वेगवान अतिजटिल गणिते काही सेकंदात सोडवू शकते. याचे उदाहरण म्हणजे सन 2019 मध्ये गूगल संस्थेने घोषणा केली की त्यांनी बनवलेल्या सायकॉमर नावाच्या 53 क्यूबिट ही जटिल गणिती प्रक्रिया 200 सेकंदात सोडवेल. जे करण्यासाठी आपल्याला सुपर कॉम्प्युटरला 10,000 वर्षे द्यावी लागतील. याचे पायाभूत फरक सध्या संगणकात बिट्स वापरतात जे 0 व 1 असतात, पण क्वांटम संगणकात क्यूबिट्स वापरले जातात. 2. आरोग्य क्षेत्रातील योगदान. कुठल्याही प्रकाराचा आपल्याला अचूक शोध लागेल. 3. सायबर सिक्युरिटी मध्ये अभेद्य संरक्षण म्हणजे आपल्या हॅकिंग जवळपास अशक्य डाटा पूर्ण सुरक्षित. 4. क्वांटम सेन्सर्स. आपल्या बाजूला क्वांटम सेन्सर भरपूर प्रमाणात आढळतात, जसे की भूगर्भीय हालचालीतून भूकंप, सुनामी यासारख्या आपत्तींचा आपल्याला आधी कळू शकतात. हृदयविकारांचे निदान ठरू शकते. 5. ऊर्जा क्षेत्रातील क्रांती. आपण जिथे जाऊ तिथे आपल्याला ऊर्जा क्षेत्रातील क्रांती बघायला मिळतात, जसे की कंपन्यात मोठमोठ्या मशिनी ह्याही ऊर्जा क्षेत्रावर चालतात, जसे की वाहने, हे सर्व ऊर्जा क्षेत्रावर चालते. 6. क्वांटम इंटरनेट. इंटरनेट हे असे आहे की आपल्याला जिथे जाऊ तिथे आपली त्याची माहिती मिळते. आपल्याला जी माहिती माहित नाही ती सुद्धा इंटरनेटवर एका सेकंदात मिळू शकते. असे सर्व असताना क्वांटम युगामध्ये आपल्याला आव्हानांचाही सामोरून जावे लागते. आपण काही आव्हाने बघूया. 1. खर्चिक तंत्रज्ञान, ज्यामध्ये आपल्याला महागडे संगणक, प्रयोगशाळा यातील खर्चिक व तांत्रिकदृष्ट्या पुष्ट आहे. ह्यातील हे महागडे संगणक व प्रयोगशाळा मोठ्या लोकांनाच बघायला मिळतात. मग सामान्य माणसाला त्याचा फायदाही होत नाही. 2. विशेष प्रशिक्षित मनुष्याची कमतरता. क्वांटम शिक्षण व प्रशिक्षण ही भारतात कमतरता आहे. 3. नैतिक व कायदेशीर समस्या. आपल्या आजूबाजूला कायदेशीर समस्या खूप आढळतात, जसे की आपली गोपनीय माहिती, पैसे, बँकेचे अकाउंट हे सर्व सुरक्षित राहण्यासाठी क्वांटम तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला करावा लागतो. 4. क्वांटम सुप्रीमेचा धोका. जर एखादा देश क्वांटम तंत्रज्ञानात खूप पुढे गेला असेल तर तो तंत्रज्ञानाचा ताबा मिळवू शकतो. 5. सामान्य लोकात माहितीचा अभाव. सामान्य माणसाला क्वांटम तंत्रज्ञानाविषयी माहिती नाही. जाता एवढंच म्हणते की ब्रह्मांडाच्या कुपीत भरली कणाकणांची
ब्रह्मांडाच्या कुपीत भरली कणाकणांची माहिती क्वांटम तंत्रज्ञानासंगे प्रगती आपली साधू. धन्यवाद.